शनीचं नक्षत्र परिवर्तन हे पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये झालेलं आहे. तर कसा जाणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस? कुंभ राशीच्या लोकांसाठी नक्कीच चांगला जाणार आहे येणारा हे दिवस. कारण एक तर तुमची तिसऱ्या टप्प्यामध्ये शनी साडेसती आहे. शनी जातो आणि आता शनी हे तुमच्या कुंभ राशीमध्ये स्वतःच्या राशीमध्ये बसलेले आहेत. पूर्व भाद्रपद नक्षत्र म्हणजे गुरुचं नक्षत्र म्हणजे तुमचं 11वं घर आणि दुसरं घर, धन देणारं घर हे ते ऍक्टिव्ह झालेलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी जे काय खूप दिवस झालं खूप प्रॉब्लेम होते, पैशाची कामं अडकलेली होती, मानसिक त्रास होता किंवा काही मनी रिलेटेड प्रॉब्लेम होते, निगेटिव्ह विचार खूप जास्त होते, सगळं आता कमी होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला उपायही करायचे आहेत, पण दिवस खूप चांगले येणार आहेत. त्यामुळे तुम्ही आता पाहू शकता की पैसे अडकलेले असेल ते तुमच्या जवळ येतील. हस्बंड वाईफचे रिलेशन खूप दिवस थोडेसे प्रॉब्लेमॅटिक होतील, तेही चांगले होतील. प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही बाहेरगावी फिरायला जाणार असाल तेही तुमचे योग येणार आहेत किंवा तुम्ही आनंदीदायक जीवन नक्कीच सुरू कराल, या गोष्टी होणार आहेत. पण तरीसुद्धा तिसरा टप्पा आहे, कारण काही लोकांची शनी चांगला असेल पण काही लोकांचा कदाचित खराब असू शकतो. त्यामुळे उपाय मात्र नक्की करा. शनीचं गोचर हे तुमच्यासाठी फार चांगलं आहे आणि इवन नंतर जेव्हा शनी दुसऱ्या घरामध्ये जाणार आहेत मीन राशीमध्ये, तिथे सुद्धा धन लाभामध्ये जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप हार्डवर्क करायचं आहे. तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सुद्धा पाहायला मिळतील. पण नक्कीच चांगलं गोचर आहे. आंब्याचं झाड प्लीज लावा, हनुमान चालीसा रोज करा. खूप छान तुमच्यासाठी आहे. बेस्ट ऑफ लक.